हां आपल्याला येईल व्हिडिओ. ठीक आहे चला नक्की बघा. ठीक आहे हो चला थँक्यू मॅडम. मग ज्या आपल्या गणपतीच्या आगमनाची आपण आतुरतेने वाट बघत होतो फायनली तो आपल्या समोर आहे. तर मग चला मित्रांनो पुन्हा एकदा आपला स्वागत आहे आपल्या व्लॉगिंग चॅनलमध्ये म्हणजेच S3 व्लॉग्समध्ये. आज तारीख 10 ऑगस्ट बरोबर आहे ना? 10 डेटचा लय गोड होतो ॲक्च्युली. तर मित्रांनो आज तारीख 10 ऑगस्ट आणि आज आहे मुंबई गणेशोत्सव महाआगमन सोहळा दिवस 2. आणि आपल्यावर आता सध्या तरी आहे शुभम गुले आहे. आता दुपारचे लगभग 1 वाजायला आलेले आहेत आणि जसं आम्ही घरून निघलो आपला आणि बस आता चाललो आपल्या पर्याय वर्कशॉप जवळ जाईल. तिकडचं काय म्हणजे तिकडून जेवढे पण आपल्या जेवढं पण बाप्पांचं आगमन होईल तर तेवढं आज म्हणजे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आणि आगमन सोहळ्याने फर्स्ट टाइम शुभम येतोय या साईडला. काय मग कसं वाटतं म्हणजे काय जल्लोष आहे जल्लोष एक 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 गणपती जसं बाईकवरती येतो एक 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 गणपती दिसत चालले होते आम्हाला पण. हा तर ते मेन वर्कशॉपला जातोय आता. आणखी मोठा जल्लोष आम्ही पण बघू आणि तुम्हाला पण दाखवू. यस मित्रांनो बघा हा व्लॉग आवडला तर नक्की या व्लॉगला पण सपोर्ट करा. नवीन असाल चॅनल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा. ठीक आहे बाकी आता निघतात आता जस्ट पोहोचू आम्ही पर्याय वर्कशॉपजवळ. ठीक आहे आता पोहोचता आम्हाला 1-2 गणपतीचं दर्शन झालं तर ते पण क्लिप मी जस्ट आता ह्या इंट्रोनंतर टाकेलच तर ते पण बघा नक्की. मुंबईचा एकटा राजा धारावी लेबर कॅम्प मस्त बघा मित्रांनो एकदम सुंदर मूर्ती आहे. गेल्या वर्षी आपला पर्यायचा राजा पण असाच होता. चला मित्रांनो आपल्या मुंबईचा एकटा राजा तर ह्या बाप्पाचं दर्शन झालं आहे आणि समोरच अजून एक बाप्पाची मूर्ती मला दिसते. ठीक आहे तर आपण त्या गणपतीपर्यंत दर्शन घेतलं बघा समोरच आहे. चला मित्रांनो आता आपल्या 2 बाप्पांचं दर्शन झालं. ठीक आहे तर आता बस चाललोय आपण टुवर्ड्स परेल वर्कशॉप. तर समजा 5-1 मिनिटामध्ये पोहोचूच आपण डायरेक्ट. ठीक आहे आणि थोडा लेटच झालं समजा 1 वाजलेत तर काही गणपतींचं तर आगमन झालं असेल काही बाप्पांना बघू. आता पुन्हा आजच्या दिवसाभराचे जेवढे पण आपले आगमन असतील तर ते आपण प्रयत्न करू कव्हर करण्याचे. ठीक आहे आणि मेन आकर्षण म्हणजे आपला अखिल चंदनवाडी. ठीक आहे बघू आणि जर जमलंच नंतर तर आपण जाऊ पुन्हा केतवाडीला आपल्या मुंबईच्या महाराजाचे पण दर्शन करायला आहे. यावर्षी जीवन मूर्ती खूप खतरनाक असणार आहे तर बघूया. तर ते आपण बाप्पाचं दर्शन जमलंच तर त्या बाप्पाचं पण दर्शन करू. ठीक आहे आता सध्या आम्ही गाडीकडेच लावली आहे बाईक थोडी पार्क केली आहे. तर फर्स्ट पोहोचू आम्ही पर्याय वर्कशॉपजवळ आणि जे काय असेल थोडं आपल्याला दाखवतो. आणि अजून एक गोष्ट सांगायची झाली की ना थोडंसं शेड्यूल पण आपलं जरा टाईट आहे ना तर त्याच्यामुळे एडिटिंगला जास्त टाईम नाही मिळत आहे. तर ब्लॉग जेवढे पण बेसिक आणि सिम्पल म्हणजे ठेवता येईल ना तसंच थोडं सिम्पलच ठेवेल. ठीक आहे म्हणजे एकदम नॅचरल थोडे ब्लॉग असतील. ठीक आहे जास्त म्हणजे जर जास्त काही टेक घेतले तर मग एडिटिंगला पण खूप टाईम जातो. हे सर्व विषय होतात तर बघू थोडे सिम्पलच ब्लॉग ठेवेल आणि म्हणजे थोडा वेगळ्या टाईपचे ब्लॉग बनवायचा प्रयत्न असेल यावेळेस. आणि अजून एक गोष्ट सांगायची होती की आजच आगमन आहे ना तर मी एक जस्ट जेवढे आगमनांचे एक कंपायलेशन करेल. पहिली एक म्हणजे आजच एक शॉर्ट व्हिडिओ टाकेल. ठीक आहे तर ती एक व्हिडिओ जाईल त्याच्यामध्ये मॅक्सिमम गणपतींचं म्हणजे आगमन असेल तर फक्त आपल्या बाप्पांचेच फक्त व्हिडिओ असतील त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर एक फायनल ब्लॉग येईल आपला. ठीक आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त शॉर्ट तर मी करेलच यावेळेस. जरा शॉर्ट्सवर पण जास्त भर द्यायचा प्रयत्न करतोय मी. तर आपण बघा इन्स्टाला पण खूप सारे शॉर्ट्स टाकलेत मी तर ते पण नक्की बघा त्याला पण सपोर्ट करा. ठीक आहे आणि आता खूप गर्दी जमा झाली आहे बघा. इकडे समोर पण आपल्याला फुल ब्रिजच्या इकडे गर्दी दिसते म्हणजे कुठं तरी बाप्पाचं आगमन झालंच असेल. ठीक आहे तर बघू आता आपण. ठीक आहे बस मित्रांनो एन्जॉय करा आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात आम्ही करतो. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. हे गणपती आलाय बघा समोर बघूया कुठला आहे.
हे बघा मित्रांनो, आता जस्ट आपला घोडपदेवचा राजा पण आपल्या समोरच आहे, बाप्पाची मूर्ती. जस्ट आगमन सुरू झालंय. एकदा कॅमेरा फिरवताना आपल्याला पण दर्शन करतो. खूप सुंदरशी अशी मूर्ती आहे. ठीक आहे, धोतर पण मस्त एकदम लाल रंगामध्ये. एकदा कॅमेरा फिरवताना आपल्याला पण दाखवतो. गणपती बाप्पा मस्त मूर्ती बघा मित्रांनो, सुंदर मूर्ती. चला, आपल्या घोडपदेवच्या राजाचं तर दर्शन झालेलं आहे. आता जस्ट घोडपदेवच्या राजाच्या मागेच आपल्याला एक मल्हार अवतारमध्ये गणपती दिसतोय, जब्बर एकदम खतरनाक. ठीक आहे, तर आता त्या बाप्पाचं आपण दर्शन करू. ठीक आहे, काय कसा होता आपला घोडपदेवचा राजा, कसा होता? सगळे लाईन लागत गेलेली. हाच लाईनीत तुम्हाला नुसतं आपल्या गणपतीचं दर्शन होणार आहे, फुल जब्बर आहे. हा कुठला आहे? मुंबईचा गणाधीश आहे काय? कुठला आहे? नाही नाही, एकतर मी एकतर चष्मा नाही घातला ना, तर मला लांबून नावं नाही वाचता येते. आम्ही शायनिंगमध्ये घातले तू ऑगल, पण नावच वाचता नाही येते. ठीक आहे, कुठलं आहे? गजमुखम. हां ठीक आहे, मुंबईचा गजमुखम आहे. हो 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 हो, जब्बर जब्बर. चला चला, झालं. करो भाई, करो, शूट करो, भेटू आपण. हां हां, जय गणेश. जय गणेश. दिवस दुसरा पहिला दिवस आला नाही भाई, पहिला दिवस आला नाही भाई. आज आपला दिवस दुसरा, महाग पण सोळा. पहिला आज टाकला सकाळी, कसा होता टाकला मलाच माहिती आहे. ठीक आहे, काय मग आज काय मग काय विशेष? काय विशेष? आज विशेष परळचा महाराजा, मुंबईचा सम्राट. अच्छा, मुंबईचा महाराजा. आणि आपला अखिल चंदनवाडी पण आहे. येस, आणि कॅमेऱ्याच्या मागे आपला एकदम खास मेंबर आहे. कॅमेरा फिरून दाखवतो तुम्हाला. मुंबईच्या राजाचा कार्यकर्ता मिस्टर गणेश आठवे. गणपती बाप्पा मोरया. काय भाई? जय गणेश भाई, जय गणेश. मजा आली मजा आली मजा आली. आता अखिल चंदनवाडीचा बस लूक बघायचा आहे. पण कधी निघतोय आता? 2 वाजता निघणार बोलले, अजून 2 वाजले. तो डोंगरी केला काय? नाही, डोंगरीचा राजा आहे. डोंगरी जाऊया पुढे. चल चल चल, मला तो भेटत नाही, तो बरोबर जातो गणपती. चालेल चालेल. व्हिडिओ चालू आहे. चला मित्रांनो, आपल्या मुंबईचा गजमुखम बघू शकता आपण. मस्त आपल्या मल्हार अवतारामध्ये मुंबईचा गजमुखमचं आपण दर्शन घेतलेलं. आता हाथ ऐसा रखना पड़ता है कॉन्स्टेंट. मेरा ऐसा गणपती किधर गया? कैमरा. अरे नाही, चलेगा चलेगा. ठीक आहे, शुभमला एक टेक दिलेला मी, सांगितलेलं की असा मार म्हणून. ठीक आहे, थोडा झूममध्ये, 10x झूममध्ये. ठीक आहे, त्याने एवढा डेंजर टेक मारला ना की माझी व्लॉगिंगची इच्छाच संपून गेलेली आता. लय बेकार, लय बेकार. कॅमेरा सेट नव्हता तोपर्यंत गणपती पुढे गेला. आणि कॅमेरा झूम केल्यानंतर कॅमेऱ्यात गणपती शोधतोय, गणपतीच भेटत नाही त्याला. सगळ्यांना नाही समज. ब्लॉगिंग इझी जॉब नाही बाबा, ब्लॉगिंग इझी जॉब नाही. गर्दी आहे बघा, आपल्या लालबाग परळची गर्दी बघा तुम्ही, जब्बर क्राऊड. डोंगरीचा राजा गेलाय पुढे. ठीक आहे, जाऊ आता, बघू आपण, दर्शन करू पुढे भेटला तर. मित्रांनो, गर्दी बघा. आता सध्या आपण लालबाग परळ एरियामध्ये पोहोचलेलो आहे आणि आपला मुंबईचा राजा तिकडे विराजमान होतो, तर तिकडेच पोहोचलोय. मुंबईच्या राजाच्या दरवाजावरच पोहोचलोय. आणि इकडे बघा आपला लालबाग परळचा क्राऊड बघा, फुल फुल गणेश भक्त आलेले आहेत, फुल जमात. आणि समोर मला वाटतं डोंगरीचा राजा पण आहे, तर आपण आता जाऊन आपल्या डोंगरीच्या राजाचं पण दर्शन करून येऊ. ठीक आहे, जातो. जेव्हा ऍक्च्युअली गर्दी आहे, पण बघतो, प्रयत्न करतो जेवढ्यात लवकरात लवकर पुढे जाता येईल तर पटकन पुढे जातो आणि आपल्या डोंगरीच्या राजाचं दर्शन करतो. चला मित्रांनो, आपल्या डोंगरीच्या राजाचं पण दर्शन झालेलं आहे. आता आपण पुढे जाऊ, पुढे जाऊन करू आपल्या मुंबईच्या सम्राटचं दर्शन. जाऊ, हळू 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 चाललो. आता गर्दी खूप आहे.
पण सध्या सेफ झोन मध्ये आपण या साईडला बघू शकता, पुन्हा साईडला रोप आहे. ठीक आहे, चला मित्रांनो, आता अजून एक आपल्याला बाप्पा दिसतोय समोर. गीतानगरचा महाराजा म्हणजे माझ्या ऑफिसच्या जवळचा गणपती आहे. ठीक आहे, गीतानगर इकडचा. तर जाऊ आपण आपल्या गीतानगरच्या महाराजाचं दर्शन करून येऊ. ठीक आहे, चला मित्रांनो, मग आता आपण जे दर्शन केलं तर तो आता आपला गीतानगरचा महाराजा. ऍक्च्युली आपल्या ऑफिसच्या जवळच मंडळ आहे गीतानगर, तर तिकडच आहे. गेल्या वर्षी पण मूर्ती खूप सुरेख होती आणि या वर्षीची पण मूर्ती बघा, एकदम सरस्वती अवतारामध्ये मूर्ती आहे. खूप सुंदर मूर्ती आहे. आणि सध्या जिकडे मी उभा आहे तर आपण बॅक साईडला बघू शकतो आपल्या लालबागच्या राजाचा मेन प्रवेशद्वार. आणि गेल्या वर्षी जेव्हा विसर्जनाचा टाइम होता तर जस्ट मी बघा या बाजूलाच उभी होतो. ठीक आहे, इकडे समोर उभा होतो आणि इकडून मी एक टेक घेतलेला. ती सगळ्या बाजू 3 तास 4 तास उभा होतो आणि त्याच्यानंतर एकदम मस्त टेक मिळालेला. ठीक आहे, चला ठीक आहे, एक थोडासा ग्लिम्स बघा त्याचा आणि त्याच्यानंतर परत मी इकडून पुन्हा आपला व्लॉग चालू करतो. इकडून पुन्हा आपला व्लॉग चालू करतो. हाय गाईज, इथं येऊन खूप मजा येते. तुम्ही पण या इथं आणि दादाला फॉलो नक्की करा. थँक्यू बाय, थँक्यू थँक्यू. आपल्याला सपोर्टची खूप आवश्यकता आहे सध्या. फोकस, यस, फोकस फोकस. चला मित्रांनो, मग गणपती बाप्पा मोरया. मामा कसा वाटला आपल्याला लालबागच्या राजाचा टेक? मस्त ना. बस आता बघू, प्रयत्न करू या वर्षी पण सेम आपल्याला विसर्जनाचा अनुभव घेण्याचा पुन्हा प्रयत्न करू आपण. पण ठीक आहे, सध्या आपण आगमनाचा अनुभव घेऊ. काय नाव काय पाहिजे तुझं? माझं नाव ऋषिकेश. मी तुम काय पेज आहे की काय व्हिडिओ बनवतो, काय बनवतो? काय नाही, मी फोटो शूट करतो कधी कधी. तुझा चॅनल बघितला, सबस्क्राईब केला. अरे धन्यवाद भाई, धन्यवाद. भाईने आपल्याला सबस्क्राईब केलं. ठीक आहे, चल भाई, वेट. नेक्स्ट व्हिडिओ. ओके भाई. बघा, ही आपल्या लालबागच्या राजाची जे मेन गल्ली आहे ना, म्हणजे जे मेन प्रवेशद्वार. ठीक आहे, हा आहे. ठीक आहे, थोडासा ना एकदा रोड क्रॉस करून ना पूर्ण प्रवेशद्वाराचं जे काम चाललं ना तर ते आपल्याला जरा सविस्तर दाखवतो. ठीक आहे, हे बघा मित्रांनो, आपल्या लालबागच्या राजाचा मेन प्रवेशद्वार सध्या काम चालू आहे आता सध्या. ठीक आहे, पूर्ण झालं नाहीये. गणेशोत्सवामध्ये तर येऊ आपणच. ठीक आहे, तर तेव्हा पण नक्कीच भेटू आपण. मित्रांनो, अजून एक गणपतीचं आगमन झालेलं आहे. S3J. ठीक आहे, हां ठीक आहे, सबस्क्राईब करा, आपल्याला येईल व्हिडिओ. ठीक आहे, चला नक्की बघा. ठीक आहे, हो चला, थँक्यू मॅडम. तर आपले जे मॅडम होते तर ड्युटीवर होते, पण समोरचं म्हणजे काय म्हणतात, आपलं बाप्पाचं दर्शन घेतलं की कुणालाही कंट्रोल होत नाही. तर त्यांनी पण बाप्पाचे म्हणजे मग खूप लांबूनच सुंदर सुंदर म्हणजे फोटो काढत होते, टेक घेतले. तर ते टेक घेताना मी पण त्यांचा एक टेक घेतला आणि त्यांना दाखवला ना, त्यांना खूप आवडला. ठीक आहे, तर तो पण ब्लॉगमध्ये आपल्याला मी टाकेलच, तर आपण नक्की बघा. ठीक आहे, बस जाऊ आता पुढे. काहीतरी खूप गरमी झाली आणि टाईम पण बघा किती वाजले, 3 वाजलेले. तर काहीतरी छोटासा पुन्हा एकदा आपण घेऊ कोल्ड्रिंक ब्रेक. काय एक्सपिरियन्स कसा आहे आजचा? मस्त, एकदम जबरदस्त. 3 कधी वाजले समजलं नाही. हां, आम्ही फिरतोय 12 वाजल्यापासून फिरतोय. टाईम असा रपाला प्रमाणात चालला आहे आता. ठीक आहे, तरी अजून आपल्याला आपला जो अखिल चंदनवाडी आहे ना त्याचं नाही झालं दर्शन.
अखिल चंदनवाडी मुंबईचा महाराजा, हे खूप म्हणजे खूप मानाचे गणपती आहेत. आणि मेन अजून एक विशेष म्हणजे आपला हा आहे, मगाशी सांगितलं मी, कुठला गणपती सांगितलं? डोगरीचा नाही, मलबार हिलचा राजा. मलबार हिलचा राजा, त्याचं पण होईल दर्शन. तर बघा जामाला ते मध्ये पण बघा मित्रांनो, गल्लीमध्ये आलो पण इकडून पण आपल्याला एक आगमन होताना दिसतंय. आता इकडं वर्कशॉप मला पण माहीत नाही, बघू एकदा, बघू जाऊ, पटकन जाऊ पुढे. सुंदर, खूप सुंदर मूर्ती आहे. हो, ताडदेवचा राजा, जब्बर. चला मित्रांनो, फायनली आपल्या ताडदेवच्या राजाचं पण दर्शन झालं आपलं. ठीक आहे, एकदम अनएक्सपेक्टेड होतं एकदम. जस्ट ॲक्च्युली बघितला की मी एक मिनटं थोडं पुढे जातो. ठीक आहे, जस्ट आपण बघितलं की मी आणि शुभम जस्ट आम्ही कोल्ड्रिंक ब्रेक घेण्यासाठी आपल्या लालबागच्या राजूच्या बाजूची गल्ली आहे तिकडेच चाललेलो. ठीक आहे, आणि एकदम अचानकमध्येच डायरेक्ट समोरच आपल्याला गणपतीचं म्हणजे आगमन होताना दिसलं. आणि नंतर जवळून बघितलं तर कळालं की आपल्या ताडदेवच्या राजाचंच आगमन होतं म्हणून. ठीक आहे, मस्त एकदम म्हणजे एकदम अनएक्सपेक्टेड. आणि आजच्या दिवसातलं म्हणजे सर्वात सुंदर जे दर्शन झालं आणि जे सुंदर आपला आगमन सोहळा अनुभवता आला, प्रथम दर्शन अनुभवता आला, तर ते आपल्या ताडदेवच्या राजाचंच होतं. ठीक आहे, बस जातो आता. परत बघतो शुभम कुठे गेलाय, शोधतो त्याला, कोल्ड्रिंक ब्रेक घेतो आणि परत पूर्ण आपल्या लालबाग परत एरिया. काय मग कसा एक्सपिरियन्स कसा? अनएक्सपेक्टेड म्हणजे या गल्लीत यायचा आमचा काही विचार पण नव्हता. हां हा ना, जस्ट गल्लीत घुसलो आणि समोरून गणपती टर्न मारला. माहीत पण नव्हतं की या साईडला पण एक कार्यशाळा आहे म्हणून. जब्बर एक्सपिरियन्स आहे, पण जब्बर एक्सपिरियन्स, एक नंबर, दिल खुश हो गया एकदम. हां जब्बर. चला मित्रांनो, आपला कोल्ड्रिंक ब्रेक तर झाला आहे. ठीक आहे, मागं दिसताय ना शॉप, तर इकडेच मी कोल्ड्रिंक ब्रेक घेतला. तर त्या भाऊनी पण आपल्याला ओळखलं की कारण 2023ला पण जेव्हा चिंतामणीचं आगमन होतं ना, तर तेव्हा गर्दी खूप होती. तर मी माझी बॅग सगळी इकडेच जमा केलेली. भाऊ कुठे गेले? चला भाऊ, धन्यवाद. भेटा मग पुन्हा नक्की. ठीक आहे, चला. आता आपल्याला समोरच दिसतोय माझगावचा मोरया आणि ताडदेव कंपाऊंडचा राजा पण दिसतोय. ठीक आहे, तर ह्या दोन्ही बापांचं आपण दर्शन करून घेऊ. ठीक आहे, समोरच दिसतोय. चला मित्रांनो, मग ज्या आपल्या गणपतीच्या आगमनाची आपण आतुरतेने वाट बघत होतो, फायनली तो आपल्या समोर आहे. आपल्या अखिल चंदनवाडीचा गोड गणपती. बस आता कॅमेरा फिरवतो आणि आपल्याला आपल्या गोड गणपतीचे दर्शन करवतो.
आपल्या गोड गणपतीचं दर्शन झालं आपलं, मस्त दर्शन झालं. आणि यावर्षीची जी आपल्या गोड गणपतीची मूर्ती तर ती तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण एकदम सुंदर मूर्ती आहे. जाऊ आता चिंचपोकळीच्याच ब्रिजवरून उतरतोय मी आता खाली. समोरच आपल्याला करी रोडचा राजा पण दिसतोय, तर जाऊन आता आपल्या करी रोडच्या राजाचं पण आपण दर्शन करून घेऊ. हे बघा या बाजूला आहे करी रोडचा राजा. तर आपल्या करी रोडच्या राजाचं दर्शन केल्यानंतर आपला जो लालबागचा जो चौक आहे चिंचपोकळीचा चौक आहे तर तिकडे चालू होतो आणि तिकडे एकदम कंटिन्युअस गणपतींचं आगमन चालू होतं. तर त्यामुळे जास्त काय म्हणजे तिकडं वादनाचा एवढा आवाज होता ना, तर मध्ये काय मग मी असा काय आपला स्वतःचा टेक नाही घेतला, पण कंटिन्युअसली ज्याच्यामध्ये आपलं बघा कामाठीपुराचा महाराजा खतरनाक मूर्ती, नंतर आपल्या ऑफिसच्या तिकडचा कुलव्याचा लाडका, तर त्याचा पण आपल्याला आगमन सोहळा अनुभव आला. खूप सुंदर सुंदर मूर्त्या गेल्या. जिजामातानगरच्या राजाचं पण आपल्याला दर्शन भेटलं. ठीक आहे, बघू आता. ॲक्च्युली जसं आपण अखिल चंदनवाडीची वाट बघत होतो, आपल्या अखिल चंदनवाडीच्या गोड गणपतीची वाट बघत होतो, तसा अजून एका गणपतीची आपण वाट बघतोय, तर तो म्हणजे आपला मलबार हिलचा राजा. ठीक आहे, तर आता बस मला वाटतं मलबार हिलचा राजा पण आता जसं आगमन झालंच असेल. थांबलो आता इकडेच लालबाग परिसरात, तर त्याचं पण दर्शन झालं, तर त्याचं दर्शन करू आपण. ठीक आहे, आणि मला वाटतं पुन्हा फिरून बघा समोर आपल्याला दिसतोय ताडदेवचा राजा परत फिरून आला वाटतं या मेन रोडला. तर बस ताडदेवचा राजा जे वाटतं मग अशी आपण समोरून दर्शन घेतलेलं. आता बघू, आता पुन्हा इकडे पण मेन रोडला पण आपण एकदा थोडंसं शूट करू.
तर मित्रांनो तो सुखलाजी स्ट्रीटचा महाराज होता. आता ॲक्च्युली मला पण एक्झॅक्ट लोकेशन नाही माहिती आहे, वाचलं तेवढंच सांगतोय. ठीक आहे, पण बघू अजून अजून एक गणपतीचं आगमन होताना दिसतं आपल्याला. पण ॲक्च्युली कम्पॅरेटिव्हली ना गेल्या संडेपेक्षा थोडा आज क्राऊड कमीच वाटतोय. कारण गेल्या संडेला जेव्हा आपल्या काळा चौकीच्या महागणपतीचं जेव्हा आगमन झालेलं तेव्हाचा क्राऊड खूप बेकार क्राऊड होता. म्हणजे एकदम आउट ऑफ कंट्रोल क्राऊड होता, आउट ऑफ कंट्रोल. तर त्याच्या कम्पॅरिझनमध्ये आज जरा ॲक्च्युली क्राऊड कमी आहे. ठीक आहे, तर ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. वाट बघतोय अजून आपल्या मलबार हिलच्या राजाच्या दर्शनाची, पण बघू. बाप्पाचं आगमन झालेलं आहे वर्कशॉपमधनं. बघूया आता कुठला उंचा मूर्ती, खूप उंचा मूर्ती. दोन मँगो लस्सी. जशी गेल्या वर्षी पण सांगितलेलं लालबाग परळ एरियातली फेमस लस्सी. अरे गेल्या वर्षी एवढा प्रमोशन केला नाही या लस्सीचं. चला, आपल्या मुंबई गणेश गलीच्या बाजूलाच आहे, म्हणजे जास्त बघा इकडं मोनोरेल नदी ना त्याच्या समोरच आहे आपली एकदम फेमस लस्सी. चला, आले कधी तर टेस्ट करा. ठीक आहे, चला अजून एक कोल्ड्रिंक ब्रेक नंतर पुन्हा आम्ही आपल्या मार्गाला आगमन सोहळा अनुभवायला चाललो आहे. ठीक आहे, आणि आता जर आपल्या मित्राबरोबर वार्ता झाली सूरजबरोबर, तर तो बोलला की मलबार हिलचा राजा. तर हा पण म्हणजे खूप अगोदरच म्हणजे निघाला आहे म्हणजे वर्कशॉपमधनं. ठीक आहे, तर बघू मग थोडं परळ वर्कशॉपजवळ जातो आणि अजून काही गणपतींचं डायरेक्ट मेन गेटवर आगमन होत असेल तर ते कवर करतो आणि बस त्याच्यानंतर आपला व्लॉग एंड करतो. ठीक आहे, ठीक, इकडे काहीतरी मस्त अजून एक सुंदरशी मूर्ती दिसते बघायला मिळते, बघू आपण. ठीक आहे, चला मित्रांनो, आता जस्ट आपला गणसंकुल कार्यशाळेच्या समोरच उभा आहे, हे बघा या बाजूला. ठीक आहे, तर लगभग तर सगळ्या गणपतींचा म्हणजे आगमन तर झालेलंच आहे. आता अजून कुठले बाकी आहे? अजून बाल गणेश बल्लारेश्वर, परळचा महाराजा बाकी आहे. हे दोन्ही मूर्ती अजून बाकी आहेत. पण इकडून बाल गणेश बल्लाळेश्वर इकडून निघेल ना? हो, बाल गणेश बल्लारेश्वर गणसंकुल निघणार आहे. आणि आपला तिकडून परळचा महाराजा तिकडून निघेल. हो, किती टाइम मध्ये निघेल काय अंदाज आहे? अंदाजा तरी वाट माहित नाही, पण निघण्याची शक्यता आहे. भेट मग म्हटलं. हो, ठीक आहे, चला जाऊ आपण कुठं. ठीक आहे, अजून टाईम अजून. ठीक आहे, तर आपण इकडून निघू पटकन. ठीक आहे, आपण आता डायरेक्टली जाऊ परळ वर्कशॉपजवळ जाऊ. तिकडून पण काही जर आगमन बघायला मिळालं आपल्याला ते पण बघू. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर व्लॉग एंड करून सरळ घरी निघू, कारण एवढा कंटेंट शूट झाला ना आणि परत उद्या कामाला पण जायचं आहे. ठीक आहे, तर आता घरी गेल्यावर थकल्यावर पहिला विचार असतो की बाबा आईला काय करायचं, झोप मारायची की एडिटिंग करायची. हां,
आणि त्यात पण असं आहे की व्लॉग पण एडिट करायचं आहे आणि एवढे गणपती कव्हर केले तर त्यांचे रील पण टाकायचे आहेत आणि रील परत इन्स्टाला पण यायचे आहेत आणि यूट्यूबला पण टाकायचे. टाईमच नाही मिळत. फुल बिझी शेड्यूल. आणि त्यात जर घरच्यांनी अजून काय वेगळं काम सांगितलं मग अजून एक काम वाढलं मग. ठीक आहे, चला ठीक आहे मित्रांनो, आता जातो पुढे आणि बघतो परळ वर्षाजवळ. म्हणजे लगभग तर आता किती 5:30 वाजून झालेले आहेत, 5:30 वाजून गेलेले आहेत. तर मोस्टली सगळे जेवढे पण गणपतींचं आगमन होतं तर ते तर झालेलंच आहे. ठीक आहे, तरी जसं सांगितलं बाळगोपाळचा वल्लाळेश्वर आणि परळचा महाराजा, तर या 2 गणपतींचं आगमन बाकी आता. आपल्या सिंहावर पण विराजमान एक बाप्पा दिसतो आपल्याला. ठीक आहे, तर जाऊन आपण आता दर्शन करू. माझ्या होई साईडला गणपती दिसतोय समोर, तर त्या बाप्पाचं दर्शन करू आणि नंतर आपला व्लॉग एंड करू. चला मग मित्रांनो, तर आजच्या ब्लॉगच्या शेवटच्या टप्प्याला आता आपण येऊन पोचलो आहे. तो म्हणजे ब्लॉग एंड करायला आला आता. ठीक, आणि आता सध्या आम्ही नरे पार्कमध्येच बसलो आपलं. ठीक आहे, परळला नरे पार्कमध्येच बसलो आहे, विश्रांती करतो थोडं. तर म्हटलं 5-1 मिनटं ब्रेक घेऊ आणि त्याच्यानंतर आता डायरेक्टली निरोप घेऊ घरच्यासाठी. ठीक आहे, तर आजचा आगमन सोहळा तर म्हणजे खूप खतरनाकच होता. तर याच्यामध्ये कुठकुठल्या मेन मूर्त्या कुठकुठल्या आल्या. अखिल चंदनवाडी बघितली. ठीक आहे, त्याच्यानंतर करी रोडचा हां परळचा महाराजा पण शेवटी आपल्याला परळचा महाराजा पण भेटला. नंतर करी रोडचा राजा पण होता आणि हां शिवडीचा राजा मस्त एकदम, आणि आपल्या कुलाबाचा सम्राट पण होता. तर खूप गणपती म्हणजे खूप साऱ्या गणपतींचं आगमन आपल्याला अनुभवायला मिळालं. तर बस आता आमची पण हालत फुल खराब झाली. आता संध्याकाळचे किती 5:30-6 वाजायला आलेले आहेत. ठीक आहे, तर आता आम्ही डायरेक्ट निघू घरच्यासाठी निरोप घेऊ. ठीक आहे, जर आपल्याला म्हणजे बघा ही व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, नवीन नसताल तर चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे, आता ब्लॉग तर येईलच, पण ब्लॉग थोडा एडिट करायला टाईम येत नाही, त्यामुळे थोडं लेट येईल. पण याच्या व्यतिरिक्त मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केली असेल ज्याच्यामध्ये फक्त म्हणजे जेवढे पण आपले गणेश आगमन जे कव्हर केलेले तर फक्त त्याचे टेक घेतले असतील, तर ती पण व्हिडिओ नक्की बघा. ठीक आहे, आणि याच्या व्यतिरिक्त मी इन्स्टाला आणि आपल्या यूट्यूबला पण शॉर्ट्समध्ये काही रील्स येतील, तर त्या पण नक्की बघा. ठीक आहे, बाकी कसा वाटला? एकदम मस्त. शरीर थकलं, पण आणखी असं वाटतं की जाऊन आणखी गणपती बघत जावे. आगमन आणखी चालूच आहेत गणपतीचे. हां नवीन मूर्त्यांचे आकार आहेत, बरोबर मूर्त्या आहेत. एकदम नवीन एक्सपिरियन्स आहे आणि आयुष्यात माणसाने गणपतीच्या इकडे यावे बघायला सगळ्यांनी एकदा तरी. बरोबर मिरवणूक जी असते ते एकदम आगळी वेगळी मिरवणूक, मोठमोठ्या मिरवणूक. हां तेच, म्हणजे जर मुंबई गणेशोत्सवाचा आनंद घ्यायचा असेल ना तर आगमनाच्या दिवशी एकदा परळला लालबाग परळ एरियामध्ये नक्की भेट द्या.
जाम धमाल असते. तर बस मित्रांनो, आता डायरेक्टली आता आगमन असेल 15 तारखेला असेल, 15 ऑगस्टला. तर तेव्हा पण नक्की येऊन ब्लॉग करण्याचा प्रयत्न करेल मी. ठीक आहे, शुभम असला तर शुभमला पण घेऊन येईल तेव्हा पण. ठीक आहे, आता बस भेटू मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मंगल मूर्ती.